तुम्हाला माहिती आहे का? जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार वर्तमान काळात जगातील प्रत्येक 4 व्यक्तींमागे एक जण मानसिक व्याधींनी ग्रस्त आहे. नैराश्य, एकाकीपणा आणि अतिविचार ही आजच्या पिढीपुढील भीषण आव्हाने बनली आहे. या समस्यांच्या निवारणासाठी आपण मानसोपचार तज्ञांची मदत घेतो किंवा विविध थेरपीचा आधार घेतो. अनेक रुग्ण यातून बरेही होतात, परंतु औषधांशिवाय मानसिक आरोग्याचा असा एखादा मार्ग आपल्याकडे आहे का, ज्याने आपण पुन्हा आनंदाने जगू शकतो? तर हो, आपल्या महाराष्ट्रात 800 वर्षापासून चालत आलेली अशी एक विलक्षण परंपरा आहे, ज्यांच्या सकारात्मक प्रभावाला आजही आधुनिक विज्ञान मान्यता देतं. ती म्हणजे आपली आळंदी आणि पंढरीची वारी. आज आपण मानसशास्त्राच्या दृष्टीने या वारीचा वेध घेणार आहोत. खरंच मानसिक आजार आणि डिप्रेशनवर वारी हा एक जालिम उपाय ठरू शकतो का? तर रामकृष्ण हरी माऊली, मी कीर्तनकार हरिभक्त परायण काजलताई कोतवाल, आज आपण या विषयावर सखोल चिंतन करणार आहोत. सध्या प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या मानसिक संघर्षात अडकलेला आहे. विद्यार्थ्याला करिअरची चिंता, तरुणांना नोकरी मिळण्याची धास्ती, लग्नाचा प्रश्न तर आहेच, मध्यमवर्गीय लोकांवर कुटुंबाची जबाबदारी, मुलांचं शिक्षण, घराचे हप्ते, व्यवसायातील चढ उतार आणि भविष्याची भीती आहे. यात अजून भर टाकली की सोशल मीडियाने. इंस्टाग्राम वरील इतरांचे वरवरचे आनंदी जीवन पाहून आपण आपली तुलना करू लागतो. यातूनच तणाव, निराशा आणि नैराश्याचे चक्र सुरू होते. अशा वेळी तज्ञांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे, पण त्यासोबत आपण स्वतःहून काही प्रयत्न करणं गरजेचं असतं. आपल्याला या मानसिक त्रासातून आणि पुन्हा जगायला शिकण्यासाठी आपली पंढरीची, आळंदीची वारी हा तसा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. वारी ही केवळ पायपीट नाही, तर ती आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा आणि वारकऱ्याचा प्राण आहे. 800 वर्षापूर्वी माऊली ज्ञानोबारायांनी पेरलेली ही भक्तीची बीजे नाथांनी आणि तुकोबारायांनी सर्वसामान्यांपर्यंत रुजवली. या प्रवासात लाखो वारकरी भेद विसरून एकत्र चालतात. तिथे ना श्रीमंतीचा गर्व असतो, ना गरिबीची भीती. तिथे फक्त विठ्ठलाची भक्ती आणि समानता असते. आता मानसिक आजार किंवा नैराश्याचे मूळ कारण काय? तर शरीरातील सेरोटोनिन आणि डोपामिन या आनंदी हार्मोनची कमतरता होणे हे असते. वारी जेव्हा लाखो लोक एकाच लयीत ज्ञानोबा तुकाराम असा घोष करतात, तेव्हा मेंदूतील नकारात्मकता ओसरते. शहराच्या गोंधळातून बाहेर पडून निसर्गाच्या सानिध्यात राहिल्याने शरीरातील तणाव वाढवणारे कॉर्टिसॉल हार्मोनची कमी होते. तेव्हा माणूस इतक्या मोठ्या समुदायाचा भाग बनतो, तेव्हा त्याला एकाकीपण आणि अर्धा ताण आपोआप नाहीसा होतो. आज या आभासी जगात हजारो मित्र असूनही हक्काने मन मोकळं करायला कोणी नसतं. वारीतील दिंडी ही जगातील सर्वात उत्तम सोशल सपोर्ट सिस्टम आहे. तिथे कोणी मालक किंवा नोकर नसून सर्वजण एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात. जेव्हा आपण एकमेकांच्या पाया पडतो, तेव्हा आपला अहंकार गळून पडतो, जे मनाच्या शांततेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. वारी म्हणजे एक प्रकारचे वॉकिंग मेडिटेशन आहे. टाळ मृदुंगाचा तालबद्ध नाद आणि चालण्याची लय मेंदूला शांत करते, ज्यामुळे विचारांचं काहूर थांबतं. दिवसाच्या शारीरिक कष्टांमुळे रात्री गाढ झोप लागते आणि निद्रानाशासारख्या समस्या दूर होतात. वारीत भजनाच्या सुरांमध्ये आणि नामस्मरणात हरवून गेल्यामुळे नकळतपणे मोबाईल पासून अंतर निर्माण होते, जे मानसिक स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. वारी ही वैद्यकीय उपचारांना पर्याय नसली तरी ती मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आणि नैराश्याला रोखण्यासाठी एक अत्यंत प्रभावी नॅचरल थेरपी बूस्टर आहे. वारी संकटांशी झुंजण्याची ताकद देते. जेव्हा आपण पायाला फोड असून किंवा वयोवृद्ध असूनही विठ्ठलाच्या नामात दंग असलेल्या वारकऱ्यांकडे पाहतो, तेव्हा आपल्याला भक्तीची जाणीव होते. नैराश्यावर वारी जरी एकमेव उपाय नसला तरी तो जगण्याची नवी उमेद देणारा मार्ग नक्कीच आहे. वारीतील शिस्त, सकारात्मकता आणि विठ्ठलावरील अढळ श्रद्धा जर आपण आपल्या दैनंदिन जीवनात आणली तर अनेक मानसिक व्याधींना आपण उंबरठ्यावरच रोखू शकतो. वारी ही केवळ
पंढरपूरकडे नेण्याची वाट नाही, तर ती माणसाला स्वतःच्या अंतर्मनाचा शोध घ्यायला लावणारी वाट आहे. थोडक्यात सांगायचं तर वारी हे मन शुद्ध करण्याचे आणि आनंदी जगण्याचे एक माध्यम आहे. जर तुम्ही मानसिक दृष्ट्या कसलेले असाल तर आयुष्यात एकदा तरी वारीचा अनुभव घ्या. वारी तुमचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकेल. तुम्हाला याबद्दल काय वाटते? तुमचे विचार कमेंट मध्ये नक्की मांडा आणि हा व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा. मग येणार ना या वर्षी वारीला? रामकृष्ण हरी.